कधी कधी माणूस तुटत नाही आणि विखुरला सुद्धा जात नाही, फक्त हरतो. कधी स्वतः बरोबर, कधी नशिबाबरोबर, तर कधी आपल्याच लोकांबरोबर. काही लोक स्वतःच्या घमंडी स्वभावामुळे मौल्यवान नाते गमावून बसतात. हसण्याचे कारण लवकर शोधा, नाहीतर आयुष्य रडवण्याची संधी शोधत राहते. तुमच्यामधील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा, कारण प्रमाणापेक्षा जास्त समजदार असणे सुद्धा आयुष्य बेरंग करते. गुदगुल्या पोटामध्ये होतात, डोक्यामध्ये नाही. यातून हे शिकायला मिळते की तुम्ही आयुष्यामध्ये कितीही प्रयत्न करा, पण सगळ्यांना खुश ठेवू शकणार नाही. पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते. भरवसा काचेसारखा असतो, एकदा तुटला की कितीही जोडला तरीही चेहरा वेगळा वेगळाच दिसतो. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल, पण माणसं परत येत नाहीत. जिथे दया आहे तिथे चांगुलपणा आहे, जिथे लोभ आहे तिथे पाप आहे, जिथे राग आहे तिथे नाश आहे, जिथे क्षमा आहे तिथे देवाचे अस्तित्व असते. आपल्या लोकांवर तेवढेच नाराज व्हा जेवढा तुमचा शब्द आणि समोरच्याची इज्जत टिकून राहील. या जगामध्ये स्वतःला नक्की वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहे. माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते पण आणि बिघडवते पण. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला पण देव पण येत नाही. कोणालाही तेवढाच उपदेश द्या जेवढा त्याला समजेल, कारण बादली भरल्यानंतर पाणी वाया जाते. लोकांनी ओळखणं बंद करण्यापूर्वी आपली ओळख बनवली पाहिजे. वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही भरोसा ठेवू नका. ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही. ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीही सोडत नाही. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते, ते नातं नाही तर ओझं असतं. दुःख, अपमान, ठोकर आणि धोका या गोष्टी माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळा बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. लोक म्हणतात जशी संगत तसा माणूस आगतो, पण माणूस कोल्ह्याबरोबर राहत नाही तरीही इतका चलाक असतो. माणूस सिंहाबरोबर राहत नाही तरीही इतका क्रूर असतो. आणि माणूस असा आहे जो कुत्र्यांबरोबर राहतो तरीही प्रामाणिक नसतो. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुख पण बाहेरूनच परत जाते. जो माणूस स्वतःसाठी नियम बनवून आजचे काम आजच करतो तो एक दिवस जगावर राज्य करतो. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. जेव्हा आपल्या लोकांवर मन नाराज असते तेव्हा माणूस ओरडत नाही, रडतो. डोळे बंद होण्यापूर्वी डोळे उघडले तर पूर्ण आयुष्य सुधरेल. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या हातात नक्कीच आहे. चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका. चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही, जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे. हवेत ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. कानाने कच्चे असलेले लोक बऱ्याचदा चांगले नाते गमावून बसतात. विषाचा सुद्धा त्याचा हिशोब आहे. मरण्यासाठी थोडेसे आणि जगण्यासाठी खूप प्यावे लागते. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ती कोणालाही ऐकवा. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. आयुष्य आनंदाने जगा, कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत चालतं. जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आनंदी राहते, सगळ्यात जास्त आनंद त्याच्या जवळच असतो. तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा. तुम्हालाच खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर, आपले आणि परके यांची ओळख होईल.
अंधारामध्ये जेव्हा आपण दिवा हातामध्ये घेऊन चालतो तेव्हा आपल्याला हा भ्रम असतो की आपण दिवा घेऊन चाललो आहे, पण खरं एकदम उलट आहे. दिवा आपल्याला घेऊन जात असतो. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस. मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा. मग पहा, तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल. तिरस्कार नाही कोणाचा, पण आता फक्त कोणावरही भरोसा राहिला नाही. नशिबाचा खेळ पण वेगळाच असतो. जे मिळणार नाही त्याच्यावरच प्रेम असते. एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफळता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही खऱ्या मनाने मला बोलावले तर मी तुमची मदत करण्यासाठी नक्की येतो. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. मरणारे तर एक दिवस न सांगताच मरतात, पण रोज तर ते मरतात जे स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांवर प्रेम करतात. मैत्री समजदार लोकांबरोबर नाही तर वेळेवर साथ देणाऱ्यांबरोबर केली पाहिजे. कधीही हिंमत हरू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचंय. जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचं धाडस नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही पण बेकार आहे. ठेच लागून पडले तर मोठी गोष्ट नाही, पण कोणाच्याही नजरेतून कधीही पडू नका. नाते ते यशस्वी होतात जे दोन्हीकडून निभावले जातात. एका बाजूने भाजून तर चपाती सुद्धा होत नाही. अंधारापासून नाही तर अंधारात ठेवणाऱ्यांपासून स्वतःला वाचवा. किती विचित्र आहे ना, एका माणसाच्या येण्याची बातमी 9 महिने आधी समजते आणि जाण्याची बातमी 9 सेकंदाआधी सुद्धा येत नाही. लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे, पण कधी कोणाची वाट पाहून बघा, मग कळेल वेळ किती हळू चालतो. नाते तोडले तर नाही पाहिजे, पण जिथे कदर नाही तिथे निभावले पण नाही पाहिजे. काही नाते असे असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरी त्रास होतो आणि नाही राहिलं तरीही जास्त त्रास होतो. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा आईविना भिकारी आहे. लोक म्हणतात मुलींचं कोणतंही घर नसतं. मूर्ख आहेत असं म्हणणारे लोक, कारण मुलींशिवाय कोणतंही घर नसतं. जेव्हा सगळे सांगतात हार मान्य कर, त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगतं की तू परत एकदा प्रयत्न कर. हे काम तूच पूर्ण करू शकतो. नातं बनवायचं असेल तर कौतुक करायला शिका आणि नातं तोडायचं असेल तर खरं बोलायला शिका. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असला पाहिजे, नाहीतर लोक तिथेही तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप इम्प्रेस होतील. माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा भलेही लगेच मिळत नाही, पण वेळेनुसार कधी ना कधी शिक्षा नक्की मिळते. रिकाम्या खिशाने ना मैत्री टिकते ना प्रेम. आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली तर उदास होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, देव अवघड रोल त्यांनाच देतो जे चांगले ऍक्टर असतात. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीही नाही विचारणार की तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही, तर प्रत्येक जण हे विचारतील की तू काय कमवतो. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत, त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. उत्तर तर प्रत्येक गोष्टीचं देता येते, पण ज्याला नात्यांची किंमत नाही तो शब्दांना काय समजणार. ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमीच एकटे पडतात आणि हेच सत्य आहे आयुष्याचं. खऱ्या मनाने एखाद्या गरजवंताला मदत करून पहा. मनाला आनंद नाही मिळाला तर बघा. चिंतेमुळे माणसाची बुद्धी कमी होते. दुःखामुळे माणसाचे शरीर कमी होते. पाप केले तर लक्ष्मी कमी होते. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक पण लढायला पुढे जातात. पण बहादूर तर ते लोक असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबवत नाहीत. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. कोणतीही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते,
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सफलता हे नेहमी खूप अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते. ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. इच्छा बादशहाला गुलाम बनवतात आणि वाट पाहणे गुलामाला बादशाह बनवते. चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची ओळख ही आहे की ते अशा लोकांचीही इज्जत करतात ज्यांच्याकडून त्यांना काहीही फायद्याची अपेक्षा नसते. लोकांबरोबर नातं निभावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोकं आयुष्यातून गेलीच पाहिजेत, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोकं येतील. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीच कमी लेखू नका. बुद्धिमान लोकं कधीच इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेडं असणं गरजेचं असतं. जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा घमेंड करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावं लागतं. तुमची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्यालाही तुमचा वेळ देताल खूप विचार करून द्या. विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा मूर्ख विश्वास तोडणारा असतो, कारण तो एका छोट्याशा स्वार्थासाठी एक चांगला माणूस गमावून बसतो. बरं झालं की मृत्यू सगळ्यांनाच येतो, नाहीतर श्रीमंत लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणून मरण पावला. जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी पण सांगता येतील. असे यश काय कामाचे जिथे माणूस पायऱ्या चढेल आणि माणुसकी खाली उतरेल. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता. जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा. जे लोक खूप कमी बोलतात ते लोक त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर जास्त बोलतात तर सगळ्यांबरोबर, पण भरोसा कुणावरच ठेवत नाहीत. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे. आपल्याजवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही, पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होतं. कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. जबाबदारी तेव्हा ओझं वाटू लागते जेव्हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदारी निभावतो आणि तरीही निभावणाऱ्याची कोणालाही कदर नसते. जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्याच्यातील चांगले गुण दिसत नाहीत. तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. नातं मग ते कसेही असले तरीही मनापासून असलं पाहिजे, स्वार्थासाठी नाही. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.